आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं नांदेड दक्षिण मतदारसंघाची शिवसेनेची बैठक नुकतीच पार पडली। आपल्यासोबत नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार आनंद पाटील बोंडाळकर आहेत। काय सांगाल, मोठी कार्यकर्त्याची गर्दी जमली होती, बैठक पार पडली। स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या काही निवडणुका आहेत, त्या आता कधी जाहीर होतील काही सांगता येत नाही। या अनुषंगाने नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक या ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मी बोलवली होती। यामध्ये इच्छुक उमेदवारसुद्धा आले होते आणि इच्छुकांची बहुगर्दी या ठिकाणी आमच्याकडे झालेली आहे। एका एका गणामध्ये 4-4, 5-5 पंचायत समिती गणाला या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहेत। जिल्हा परिषदेला 5-5, 10-10 उमेदवार या ठिकाणी आमच्याकडे आहेत आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे की कार्यकर्ताच मोठा झाला पाहिजे, म्हणून कार्यकर्त्यांची बहुगर्दी या ठिकाणी झाली। अतिशय चांगली मीटिंग या ठिकाणी झाली। शिवसैनिकांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे। ज्या पद्धतीनं राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत, त्या अनुषंगाने शिवसेनेची एक नवीन संजीवनी या ठिकाणी झालेली आहे। त्यासाठी शिवसेनेची अधिक ताकद आमच्या जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे। आज जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे 4 आमदार आहेत, विधानसभेचे 3 आमदार आहेत, विधान परिषदेचे आमदार आमचे आदरणीय हेमंतभाऊ पाटील आहेत। त्यासाठी शिवसेनेची अधिकची ताकद जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा शिवसेनेची अधिक ताकद आपल्याला दिसेल। पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदा असतील, नगरपंचायता असतील आणि महानगरपालिका असेल, शिवसेना ताकदीने या ठिकाणी लढणार आहे आणि शिवसेनेचा भगवा स्थानिक स्वराज्य संस्थेवरती या ठिकाणी फडकवणार आहे। तुमच्या दक्षिण मतदारसंघात किती जिल्हा परिषदचे गट आहेत, गण आहेत आणि आज किती अर्ज आले? माझ्याकडं नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेचे 4 गट आहेत आणि 8 पंचायत समितीचे गण आहेत। त्यामध्ये एका गणामध्ये पंचायत समिती गणाला किमान 5 ते 7 लोकांचे इच्छुक उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत। जिल्हा परिषदेसाठी किमान 7 ते 10 उमेदवारांचे इच्छुक अर्ज आलेले आहेत आणि इच्छुकांची मोठी गर्दी, शेकडो आज अर्ज नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, या उमेदवारासाठी या ठिकाणी माझ्याकडे आलेले आहे। या सगळ्या निवडणुकीसंदर्भात मित्रपक्षासोबत युती होणार आहे का आणि तशी चर्चा भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यासोबत झाली आहे का? युती व्हावी ही आमची भूमिका आहे आणि तशी चर्चा पण चालू आहे। लवकरच युतीचा फॉर्म्युला ठरेल आणि युती होईल अशी अपेक्षा या ठिकाणी मला आहे। आणि जर युती नाही झाली तर शिवसेना स्वतःच्या ताकदीवरती लढण्यासाठी सज्ज आहे। आपण पाहिलं मोठी गर्दी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची झाली होती आणि शिवसेनेची ताकद मतदारसंघामध्ये आहे आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगली ताकद या ठिकाणी आहे। तुम्ही म्हणता शिवसेना सोबळावर लढायसुद्धा तयार आहे, मात्र आपण दुसरीकडे बघितलं तर भाजपाकडे 2 खासदार आहेत, राज्यसभेचे 5 आमदार आहेत। भाजप तुल्यबळ वाटत नाही तुम्हाला? नाही, भाजपाकडे जरी खासदार असले, आमच्याकडे आहेत ना। जरी आमच्याकडे खासदार नसला तरी आमच्याकडे 4-4 आमदार आहेत। त्यासाठी शिवसेनेची ताकद जिल्ह्यामध्ये अधिकची वाढलेली आहे। त्यासाठी शिवसेना ताकदीने लढणार आहे, त्याच्याबद्दल काही चिंता नाही आहे। बरं, मंत्री संजय शिरसाट, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, तुम्ही होते, एक छोटेखानी बैठक पार पडली, त्या बैठकीत काय चर्चा झाली? ते महायुतीचे मंत्री आहेत, त्यासाठी महायुतीच्या नेत्यांच्या घरी त्यांना स्नेहभोजनासाठी बोलवलं होतं। आम्ही स्नेहभोजनासाठी गेलो आणि संजयजी शिरसाट साहेब हे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे स्नेही मित्र आहेत, त्यासाठी स्नेहभोजनाला आम्ही गेलो होतो आणि चांगली गप्पा गोष्टी झाल्या। युती संदर्भात बी चर्चा झाली आणि पॉझिटिव्हली युती संदर्भातली चर्चा झाली आणि वरिष्ठ युती संदर्भात योग्य ते निर्णय घेतील अशी अपेक्षाही त्या ठिकाणी व्यक्त झालेली आहे आणि मलाही खात्री आहे की युती लवकरच या ठिकाणी होणार आहे। आपण बघतो गेल्या काही दिवसापासून आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर व खासदार अशोक चव्हाण यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत, त्यामुळे जे आहे ते भाजपला बाजूला ठेवून शिवसेना आणि राष्ट्रवादीने युती करावी अशी चर्चा सुद्धा त्यामुळे झाली। कसं असते, आपण पाहतोय की आरोप प्रत्यारोप होऊन सुद्धा अनेकदा युती झालेली आहे, आपण पाहिलेलं आहे। तर आरोप प्रत्यारोप निवडणुकीपुरते असतात, ज्यावेळेस निवडणूक लागली त्यावेळेस आरोप प्रत्यारोप मावळतात। मला खात्री आहे त्यांचेसुद्धा आरोप मावळतील आणि युती होईल अशी अपेक्षा आहे। निश्चित आपण बघतोय हे होते शिवसेनेचे नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार
आनंद पाटील बोंडारकर, ज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी अनुषंगानं बैठक घेतली. यांच्या पद्धतीनं आमदार प्रताप पाटील चिखलीकर व भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्यात आरोप प्रत्यारोप होत होते. मात्र निवडणूक लागल्यानंतर हे आरोप प्रत्यारोप मावळतील असा आशावाद सुद्धा आमदार बोंडारकर यांनी व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.